हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर हा माझा न्यू व्लॉग आहे आणि सकाळी सोमवारी मी सुट्टी घेतलेली होती ऑफिसमधून, कारण रविवारी मी घरी होते। तर मम्मी मला बोलली होती की सोमवारी भावाचा उपवास पण आहे आणि सोमवार पण आहे, सोमवारचा पण उपवास आहे, तर आपल्याला पूजाही करावं लागेल। आणि मंगळवारी लगेच नागपंचमी आलेली होती, त्याच्यामुळे मग मंगळवारची पण आमच्या इकडे पूजा सोमवारीच करतात। कारण मंगळवारी फक्त आम्ही मंदिरामध्ये वगैरे जाऊन येतो, पण सोमवारीच आम्ही हे चित्र भेटतं नागोबा नरसोबाचं, ते चित्र लावून हा दोरा आहे त्याला हळद कुंकू लावून तो असा करून घेतो कलर केल्यासारखा, आणि मग तो दोरा गळ्यामध्ये बांधायचा असतो। मग इकडे मी देवाची पूजा करून घेतली, मम्मीने पूजा केली आणि मी इकडे रांगोळी वगैरे काढून घेतली होती। मग सोमवारची मी सुट्टीच टाकून दिली होती, कारण की मग खूप घाई गडबड होते आणि मग सण तर केलेच पाहिजेत, हे आपले पारंपरिक सण आपण जपले पाहिजेत, म्हणून मग मी ठरवलं होतं की आपण सुट्टी घ्यायची। मग मम्मीने पूजा करून सगळं घेतलं आणि मग मी रांगोळी वगैरे काढली। मग मम्मीने मलाही पाया पडून घ्यायला सांगितलं, मग मी पाया पडले। नंतर ना शिवामूठ तांदूळ होतं, तर मग शंकराच्या पिंडीला तांदूळ वाहिले, लाह्या वाहिल्या आणि असं फुलांचं थोडंसं डेकोरेशन केलं होतं। मग नंतर ना मम्मीने माझ्या गळ्यामध्ये हा दोरा बांधला। मग दोरा बांधून झाल्यानंतर ना मग मी शिवामूठ तांदूळ देवाला वाहिले। तर तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा करतात आणि तुम्ही पूजा केली का मला सांगा, आणि आमची पूजा कशी वाटली तुम्हाला। मला तर खूप छान वाटत होती, खूप साधी सिंपल केली होती, मस्त अशी। मग नंतर ना मी मंदिरामध्ये जाणार होतो शिरवळमध्ये, तर मी कोणती साडी घालावी ह्याचा विचार करत होते। आणि मग मी ही ठरवली, कारण पूर्ण व्हाईट तर नव्हती माझ्याकडं, मग मी ही कॉटनची साडी चूज केली। याच्यावर हा असा ब्लाऊज शिवलेला आहे माझा, आणि ही साडी शिवून आता 1 ते 2 वर्ष झालेलं आहे, पण आत्ताशी मी सेकंड टाईम आहे घालण्याचा, कारण की साड्या आता भरपूर झाल्यात माझ्याकडे आणि मी रोज ड्रेस घालत असल्यामुळे माझ्या साड्यांवर घालण्याचा नंबरच येत नाही। म्हणून मी ठरवलं की चला आज आपण साडी घालूया, म्हणून मग मी ही साडी वगैरे घालून बघत होते मला कशी दिसती कशी नाही। त्याच्यानंतर ना मग खिचडी बनवली, बटाटा उकडून घेतला आणि खूप मस्त खिचडी झाली होती, कारण माझा उपवास होता, सगळ्यांचाच घरामध्ये उपवास होता। मग शिरवळला गेल्यावर किती वेळ माघारी यायला लागेल माहीत नव्हतं, त्याच्यामुळं थोडा फराळ करून जावं असं ठरवलं आम्ही। मग इकडे मी बघत होते की व्हिडिओ वगैरे कसे येत आहेत ते। पूजा खूपच छान झालेली होती आणि घरामध्ये पूजा असेल तर खूप प्रसन्न वाटते। मग आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये आलो, शिरवळमध्ये हे मंदिर आहे आणि पुरातन मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे, मला तर फार आवडते। आणि मंदिरामध्ये दुपारी आलो तरी बरीच गर्दी होती, मग संध्याकाळी आलो तर खूपच गर्दी असती, कारण की संध्याकाळी तर मग सुटल्यानंतर कंपनीतनं वगैरे ऑफिसमधून सगळेजण मग मंदिरामध्ये येतात, मग त्याच्यामुळे खूप गर्दी झाली असती। आणि दुपारी गेलो तरी एवढी गर्दी होती। मग मंदिरामध्ये झाले दर्शन आमचे सगळ्यांचे, जास्त वेळ थांबून देत नव्हते। नंतर मंदिर खूप छान आहे, तुम्ही बघू शकाल, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले आहे। हे मंदिर खूप दिवसांनी मी या मंदिरामध्ये आले होते, पहिल्यांदा आम्ही इकडे राहायला होतो तेव्हा आम्ही सारखं यायचो मंदिरामध्ये। तिथे आल्यानंतर असा गंध लावला होता सगळ्यांनी। मंदिराच्या पाठीमागे अशी पिंड आहे आणि इथे नंदीचे पाणी येते, तिथेही थोडेसे मी व्हिडिओ क्लिक केले तुम्हाला दाखवण्यासाठी की मंदिर एक्झॅक्ट कसे आहे। मग मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घेतली आणि कडेला जे हनुमानाचे मंदिर आहे वगैरे तिथेही आम्ही पाया पडून घेतले आणि मंदिरामध्ये खूप छान प्रसन्न वाटत होते। मग नंतर बाहेर अशी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि हे बारव आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि हे पूर्ण कंपाऊंड करून घेतलेले आहे, खूप छान आहे असे। नंतर मग आम्ही तिथून जवळ असलेले रामेश्वर मंदिर आहे, ते पण शंकराचे मंदिर आहे आणि हे नदीच्या काठी वसलेले आहे। खूप पाणी आल्यानंतर पण मंदिरातली जी पिंड आहे ती पाण्याने पूर्ण बुडून जाते, तर आता एवढे नाही पण खूप आलेले आहे पाणी, तसे मी तुम्हाला दाखवतेच, तर तुम्ही पाहू शकाल। तर मंदिरामध्ये जाऊन आतमध्ये गाभाऱ्यात मस्त असे दर्शन वगैरे झाले आणि मग आम्ही प्रदक्षिणा घालत होतो। तर तुम्ही पाहू शकाल, मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे किती पाणी आलेले आहे आत्ता नदीला, आणि खूप प्रसन्न वाटते जेव्हा तुम्हाला शांत शांत एका ठिकाणी जाऊन बसावं वाटत असेल तर तुम्ही इथे नक्कीच येऊन बसू शकता, कारण की खूपच शांतता आहे इथे। आणि इथे शेजारीच असे गार्डन वगैरे केलेलं आहे, बरेच जण इथे फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी छोटे मोठे फंक्शन्स वगैरे करतात।
आणि मग इथं शांत बसलो थोडा वेळ बरं मंदिराच्या कडेला आणि मग घरी आलो. बाय.